एव्हरीवन, वेलकम टू प्रतीक्षा पाटील ब्लॉग्स। तर नेहमीप्रमाणेच मी आजही तुमच्यासाठी एक छान अशी पारंपरिक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती रेसिपी कोणती आहे ते तुम्हाला पुढे समजेलच, तर मग स्टे ट्यून। आणि एक गोष्ट, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। आणि बेल आयकॉनला पण तुम्ही प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल जेव्हा मी रेसिपीज टाकत असेल तेव्हा। आणि आजची रेसिपी खरंच खूप छान असणार आहे, अगदीच मटन चिकन ते सगळंच तुम्ही विसरून जाल अशी ही रेसिपी आहे। तर मग चला स्टार्ट करूया। तर आज मी बनवणार आहे, तुम्हाला आता समजलं असेलच मी काय बनवणार आहे, तर हे मी खुबे बनवणार आहे। आता आमच्या इथे याला खुबे म्हणतात, कोणी शिंपलेही म्हणतं। तर मी आज छान अशी खुब्यांची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही कोणाला नाही आवडत, सगळ्यांचीच फेवरेट असते, अगदी मटन चिकन सगळ्यांनाच मागे टाकेल अशी ही रेसिपी आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मग चला स्टार्ट करू। आणि ह्याची साईज बघा केवढी मोठी आहे, ते बघा अगदीच मोठ्या साईजचे आहेत। आणि तर आता ना मी हे बॉईल करणार आहे, म्हणजे मी ऑलरेडी धुवून घेतलेलं आहे, हे धुवायचे असतात आधी, पण मी आधीच धुवून घेतलेलं आहेत आणि धुतल्यानंतर मग आपल्याला ते बॉईल करत ठेवायचं आहे। तर मी ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मग आपल्याला गॅसवरती ते उकडत ठेवायचे आहे। मी ना कांदा वगैरे कापून घेते, त्याआधी मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय आहे। इथे मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण आणि हा कढीपत्ता आहे आणि हे काळं वाटण आहे, म्हणजे खोबऱ्याचं सुकं खोबरं असतं ना त्याचं वाटण आम्ही करतो, तर ते आहे। आता मी लसूण, मिरची आणि आलं ठेचून घेते आणि कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे। टोमॅटो एकदम छोटे आहेत ना, म्हणून मी 2 घेतले, नाहीतर एक पुरेसा असतो। त्यामध्ये मी थोडी आंबोशी पण टाकणार आहे, आंबटपणा येण्यासाठी। आलं, लसूण आणि मिरची असं मी आता वाटून घेते। इथे मी शिंपले पूर्णपणे बॉईल झालेले आहेत आणि आता ना मी हे साफ करून घेते। साफ म्हणजे त्यातलं जे वरचं कवर काढून त्यातलं आतलं जे असतं ना ते आपल्याला घ्यायचं आहे। तर मग आता मी थंड करते आणि मग ते काढते। आता फक्त असं ओपन करून आपल्याला त्यातलं आतलं काढायचं आहे, म्हणून मी थंड पाणी टाकते, गरम आहे म्हणून। ह्याच्यासोबत ना छान अशी तांदळाची भाकरी एकदम भारी, तर मी तांदळाची भाकरी पण बनवणार आहे, तीही मी तुम्हाला दाखवणार आहे। आधी हे बनवते, मग तांदळाची भाकरी ऑलरेडी ते ना असे ओपन झालेले आहेत, कारण जेव्हा आपण ना बॉईल करतो ना तेव्हा ते ओपन होतात। फक्त आता आपल्याला त्यातलं आतलं जे आहे ना ते काढायचं आहे। बघा तुम्ही, ऑलमोस्ट सगळेच असे ओपन झालेले आहेत। आता ना मी हे एक एक काढून घेते आणि हे खरंच खूप पेशन्सचं काम आहे, कारण एक एक आपल्याला काढायचे आहेत। साईज खूप मोठी आहे यांची, मग म्हणून मी ना 2 तुकडे करेन, हे पूर्ण एवढे मोठे नाही ठेवणार, ह्याचे 2 तुकडे करणार आहे मी, कारण खूप मोठी साईज आहे। बघा माझी प्रिन्सेस नाहीये आज, ती जरा बाहेर गेले। प्रिन्सेस असती ना तर मला हे करून नसतं दिलं, तिने स्वतःहूनच केलं असतं। तिला खूप आवड आहे हे सगळं करायची। ती जेव्हा हा व्हिडिओ बघेल ना तेव्हा ती बोलेल आम्हाला की मला का नाही घेतलं। आणि मग बनवायला घेते। साईज बघा केवढी मोठी आहे, तुम्ही बनवून बघा। आणि हे ना असे ड्राय बनवायचे आहे, त्याची ग्रेव्ही नाही करायची, ड्राय छान लागतात। ह्याची साईज बघा केवढा मोठा आहे बघा। मी हे सगळे साफ करून घेते आणि नंतरच तुम्हाला मी दाखवते।
बघा कापूनही घेतलेत. आता हे मी बनवते. चला आपण आता स्टार्ट करूया बनवायला. ना हाय कर, तुला मिस केला मी. जेव्हा मी हे साफ करत होती ना तेव्हा मी बोलली त्यांना की माझी प्रिन्सेस असती तर तिने एकटीने साफ केलं असतं ना. माझी प्रिन्सेस कुठे गेली होती? बोल त्यांना, कुठे गेली होती? कुठे गेली होती प्रिन्सेस? कसं वाटलं तिथे? चढली तू? मंकी पण होते. मंकी होते? तर मामाची उचलता वावतेला. काय सांगतेस? अवतार बघ. चल आता आंघोळ कर. झोप आले, आंघोळ करून झोप. तर मी हे कापून घेतलेत आणि आता मी बनवते. मग आता आपण स्टार्ट करूया. आणि मी आता तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. खरंच तुम्ही ही ट्राय करा, खूप छान टेस्ट आहे याची, मस्त लागते. तेल टाकूया आधी. कांदा, कांदा ना थोडा मी जास्त घेतलेला आहे, कारण जेव्हा आपण ते शिंपले टाकणार आहोत त्यामध्ये तेव्हा त्याची क्वांटिटी पण कमी आहे आणि कांद्यामुळे टेस्टही छान येते. कांदा व्यवस्थित आपला शिजलेला आहे आणि ह्यावरती पुन्हा एकदा झाकण द्यायचं आहे. टोमॅटोही आपल्याला व्यवस्थित शिजवायचा आहे, म्हणजे असं कडक नाही ठेवायचं, जरा सॉफ्ट झाला पाहिजे टोमॅटो. जी आलं लसूण मिरची पेस्ट आपण केली होती ना, आता ती यामध्ये टाकायची आहे. व्यवस्थित शिजलेला आहे टोमॅटो वगैरे आपला, छान असा सॉफ्ट झालेला आहे. तर आता आपण यामध्ये मसाले टाकूया. लाल तिखट इथे मी आमचा आगरी मसाला टाकत आहे, 2 चमचे टाकते मी. थोडेफार असे स्पायसी असतील ना तर खायलाही छान लागतात. आणि डिपेंड आहे तुमच्या मसाल्यावरती. तुमचा जर मसाला एकदमच तिखट असेल तर तुम्ही 1च चमचा टाका. नॉर्मल असेल तर तुम्ही 2 किंवा तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही घालू शकता. आणि हा ना गरम मसाला आहे, हा मी घरीच बनवलेला आहे. छान म्हणजे वेगळीच टेस्ट येते या मसाल्याने. कोथिंबीर टाकते, म्हणजे नंतर टाकणारच आहोत आपण, पण मला ना असं फोडणी करताना पण कोथिंबीर टाकायला आवडते. छान म्हणजे छान टेस्ट येते. आता आपल्याला यामध्ये टाकायचे खुबे. वरून टाकायच्या, सगळे टाकणार. सगळे टाक. एकदा छान टाकते, भीती पण. मग कपडा आणि आता सगळे असं मिक्स करून घ्यायचे आहेत. आता पूर्ण मिक्स करून झालेले आहेत. आता यामध्ये ना पाणी टाकायचं आहे. ऑलरेडी ते शिजलेले असतात, आपण जेव्हा बॉईल करतो तेव्हा. वास एवढा भारी सुटलाय ना आमच्या घरामध्ये. आता ना यावरती झाकण द्यायचं आहे आणि ते थोडा वेळ शिजत ठेवायचं आहे.
यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, वाटण टाकायचं आहे आणि अजून एक गोष्ट मी जी टाकणार आहे ती म्हणजे ही आंबोशी. आम्ही हे म्हणजे सुकवलेला आंबा आहे, कैरी असते ती आम्ही सुकवली होती मीठ लावून वगैरे, आणि ती आम्ही नेहमीच टाकतो. जे कालवण वगैरे असतं ना, आम्ही सुकी मच्छी किंवा हे असं काही बनवलं ना की आम्ही ही आंबोशी टाकतोच. खूप छान टेस्ट, म्हणजे आंबटपणा खूप छान येतो. तर मग ही यामध्ये मी टाकणार आहे आणि ही आंबोशी. आता ना यामध्ये हे वाटण टाकायचं आहे. सुकं खोबरं आम्ही भाजून ते वाटतो. मीठ टाकायचं आहे. तर मग एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि मग आपली रेडी आहे. तर आता ना भाकरी बनवायला घेऊया. त्यासाठी ना मी 2 ग्लास पाणी टाकते यामध्ये. पाण्याला उकळ आलेली आहे. आता यामध्ये ना तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आता ना हा मी पीठ मळून घेते, मग नंतर भाकरी बनवायला घेते. हे ना पीठ असं गरम गरमच मळायचं असतं. भाकरी मस्त फुगलेली आहे बघा. तर आता भाकरी भाजून झाल्यात आणि आता ना मी त्यांना जेवण वाढते आणि मग आपण फीडबॅक बघूया त्यांचा की कसं झालंय ते. तर मग आता मी ताट वाढायला घेते आणि आता आपले रेडी आहेत खुबे आणि इथे तुम्ही बघू शकता. एकदम दिसायला तर एकदम छान दिसतात. आता टेस्ट बघूया कशी झाली ते. मी आता त्यांना जेवण वाढते. आणि ही तांदळाची भाकरी.
कसं झालंय सांगावं हा. कसं झालं? मी आता टेस्ट करून बघते कसं झालंय. एकदम भारी. मस्त आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान झालेली आहे. तर असा होता आजचा ब्लॉग आणि अशी होती आजची पारंपरिक रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.